मामा आला की मज्जाच मज्जा असते. म्हणून आम्ही फ्राईड राईस केला. आम्ही बाजारातून भाजी आणताच त्याने शॉपिंग करायला घेतला आणि तो तेवढ्यात म्हणाला, शॉपिंग स्किल इज मोस्ट इम्पॉर्टंट. असं बोलून तो बसला गाजर कॅप्सिकम कोबी चॉप करायला. मग नंतर आम्ही पण थोडा हातभार लावला. आम्ही बाकीचं आवरत होतो तेवढं त्याने सुरुवात केली. सगळे इन्ग्रेडियंट्स रेडी ठेवून दोघी बहीण भावांनी दिली फोडणी. भात खूप जास्त होता म्हणून दोघांनी वेगवेगळ्या कढईत फोडणी दिली. मम्मी किती बोलली तरी मामा किचन सोडायचं नावच घेत नव्हता. काय करणार, सोडा. मामा आल्यावर सगळंच बनतं. पावभाजी, मिसळपाव, डोसा, पाणीपुरी, जे पाहिजे ते सगळं बनतं. मामा आणि आमचे क्रेविंग्स न संपण्यासारखेच आहेत. सो आम्ही जे हवं ते सगळं बनवतो. हे दोघं शेफ असताना आम्ही दोघी काय करणार म्हणून आम्ही लांबूनच व्हिडिओ काढत बसलो. पहिले मामा आल्यावर आम्ही बाहेर स्नॅक्स खायला जायचो, पण आता आम्ही घरीच सगळे एक्सपेरिमेंट करतो. बघा आमचे व्हिडिओग्राफर कुठे बसले. किचनमध्ये दुसरीकडे जागाच नव्हती, सो प्लॅटफॉर्मवर बसायची वेळ आली आहे. लाईफमध्ये काही मसाला नव्हता म्हणून फ्राईड राईसमध्येच मसाला टाकला. दोन्ही शेफचे स्किल्स बघून मी सुपरविजन करायला आले होते. फ्राईड राईस एकदम डिलिशियस झाला होता. गप्पा मारता मारता कधी वेळ निघून गेला कळलंच नाही. गप्पा गोष्टी करता करता एक आठवलं की आपण रील केलीच नाही. मग आम्ही राईस शिजेपर्यंत रीलची प्रॅक्टिस करत बसलो. फायनली आमचा स्पेशल मेनू सर्व झाल्यानंतर सगळ्यांची रिॲक्शन्स पहा. मूवी टाइम सुरू झालाय, सो आजसाठी एवढं. बाय.